आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत। मी नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये आहे। स्थानिक मनसे च्या नेत्यांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं काम जे आहे ते इथे होताना बघायला मिळतंय। अद्याप आघाडी किंवा युती संदर्भात कुठलीही घोषणा झालेली नाहीये, पण सगळेच राजकीय पक्ष जे आहेत महापालिका निवडणुकांसाठी विशेष हे तयारीला लागल्याचं आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतंय। मनसेची मोठी ताकद मध्यंतरी नाशिकमध्ये होती, पण आता मनसे पुन्हा एकदा ते वैभव प्राप्त करण्यासाठी जोरदार तयारीला लागलेला आहे। आपल्यासोबत स्थानिक नेते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। निवडणुका आहेत, आपण इच्छुक उमेदवारांचे मुलाखती घेत आहात। अद्याप ही एकूणच आघाडी असेल युती असेल, खरं तर या संदर्भात घोषणा झालेली नाहीये। आपल्याकडनं काय एकूण तयारी केली जाते? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आमच्या 1 ते 31 प्रभागांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आहेत आणि आजचं जे वातावरण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सगळ्यात चांगलं वातावरण आहे। त्यामुळे यावेळेस नाशिक महापालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार आहे, कारण महायुतीच्या बाबत जनतेमध्ये खूप रोष आहे। मग ती गुन्हेगारी असेल, नाशिकचे खड्डे असतील, पिण्याचं पाणी असेल, वृक्षतोडीचे प्रश्न असतील, जे महापालिकेचे टेंडर स्थानिकांना द्यायला पाहिजे ते सगळे गुजरात, मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे अशा अनेक विषयांवर ही आमची निवडणूक होणार आहे। त्यामुळं स्थानिक जी जनता आहे, नाशिककर आहेत, हे महाविकास आघाडीबरोबर राहणार आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर राहणार आहेत। अशा पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे आहेत। हे सगळे मुद्दे घेऊन स्थानिक नेते खरं तर या निवडणुकीला सामोरे जात आहेत। अजून काही नेते आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। एकीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेची ज्यात युती होईल अशा पद्धतीची चर्चा आहेत। आपण आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। नेमकं हे स्वबळावर काय युतीमध्येच लढण्यासंदर्भात किंवा आघाडीमध्ये लढण्यासंदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या आज आमच्या जे मुलाखती चालू आहे आणि एकंदरीतच जेणेकरून शिवसेना असेल, काँग्रेस असेल म्हणजे शरद पवारांची, त्यानंतर मग कम्युनिस्ट असेल, त्यानंतर मग इतरही पक्ष असेल, जे काही 5-6 पक्ष मिळून आमची आघाडी तयार होणार आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत। परंतु आघाडी करायचा की नाही करायचा हा संपूर्ण अधिकार माननीय राजसाहेबांचा आहे। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक शहरामध्ये निवडणुकीची पूर्णपणे जय्यत तयारी केली। आघाडी म्हणजे काँग्रेस पण असेल, राष्ट्रवादी पण असेल, आता त्यांचं वरिष्ठ पातळीवरती त्यांचं बोलणं चालू आहे, बरोबर। आणि मग ज्यावेळेस त्यांचं बोलणं होईल त्यावेळेस ते आमच्या आघाडीमध्ये येऊ शकता, जर त्यांना यायचं असेल तर। काँग्रेसने 2 दिवसाआधी भूमिका जाहीर केली होती की आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊ। जर मनसेला सोबत घ्यायचं असेल, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या गटातून त्यांना जागा द्याव्या। तो अधिकार मान्य राजसाहेबांचा आहे ना, तो निर्णय साहेब घेतील। आमचा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे, अलग लक्षात। त्यामुळं माननीय राजसाहेब जो काही आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। हो, आज तुम्ही बघितलंय की बा सगळ्यात जास्त जर आमच्याकडे 280 अर्ज आमचे गेलेले आहे आणि आमची तयारी संपूर्ण प्रभागामध्ये आहेच, अलग लक्षात। आमच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय मिळावा आणि आमच्या कार्यकर्त्यांना जेणेकरून सर्वसामान्य ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यासाठी आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त जागा मागू आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू। तर अशा पद्धतीची ही सगळी तयारी आहे नाशिकमध्ये। आघाडी होईल, खरं तर या सगळ्या संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील, पण स्थानिक पातळीवरती अशा पद्धतीनं तयारी जी आहे ते वेगवेगळ्या पक्षाकडनं नाशिकमध्ये केला जातोय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।